नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या नव्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण तिसऱ्या प्रकरणाविषयी माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, यामध्ये मानवतावादी प्रश्न या बाबीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. यापूर्वी 2 प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत. एक म्हणजे 1991 नंतरचे जग आणि दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरणाचा विचार आपण केलेला आहे. आज आपण मानवतावादी प्रश्नाच्या बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्या 2 प्रकरणामध्ये आपण 1991 नंतरच्या जागतिक बदलाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये जागतिक बदल अभ्यासत असताना सहभागी राज्याची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. तसेच मानवी हक्काबाबत जी काही जागरूकता होती त्या जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये त्याचाही विचार आपण केलेला आहे. त्याबरोबरच बिगर राजकीय संघटना ज्या आहेत, या बिगर राजकीय संघटनांचं जे वाढलेलं महत्त्व किंवा बिगर राजकीय संघटनांचा वाढलेला हस्तक्षेप याबद्दलचं देखील माहिती यापूर्वी आपण घेतलेला आहे. आजच्या तासाला आपण मानवतावादी प्रश्नाचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तर या मानवतावादी प्रश्नाचा विचार केला तर पर्यावरण, गरिबी आणि विकास या दृष्टिकोनातून म्हणजे लिंगभावविषयक दृष्टिकोन हे फार दृष्टिकोन महत्त्वाचे या ठिकाणी झाले असले आपणास दिसून येतात. तर या पाठामध्ये आपण म्हणजे या प्रश्नाचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये गरिबी असेल किंवा पर्यावरण असेल किंवा विकासवादी दृष्टिकोन असेल किंवा लिंगभाव विषयक दृष्टिकोन असेल, या बाबींची चर्चा या ठिकाणी आपण प्रखरतेने करणार आहोत. तर या ह्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत ज्याच्यात आपण चर्चा केली, गरिबी, पर्यावरण असेल किंवा विकासविषयक दृष्टिकोन असेल किंवा लिंगभावविषयक दृष्टिकोन असेल, हे प्रश्न हाताळत असताना भारताने कशा पद्धतीने हे प्रश्न हाताळलेले आहेत याचाही विचार आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पर्यावरण आणि शाश्वतता याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण आपण सातत्याने म्हणत असतो किंवा पर्यावरण हे शब्दप्रयोग येतात आपल्याकडे. तर पर्यावरण याचा अर्थ काय होतो हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. तर या पहिल्या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि शाश्वतता या संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी विचार करावयाचा आहे. तर अगोदर आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊ. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली असलेले किंवा अवतीभोवतीचे वातावरण, त्याला आपण पर्यावरण असं आपण त्याला म्हणत असतो. ही संकल्पना अनेक वेळेला व्यापक अर्थाने देखील या ठिकाणी वापरली जात असते. तर पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती हे राहतात त्याला आपण पर्यावरण असं आपण त्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी म्हणत असतो. ढोबळमानाने आपण त्याला सभोवतालचं जे वातावरण आहे त्याला आपण पर्यावरण असं आपण त्याला म्हणत असतो. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींचा मिळून नैसर्गिक पर्यावरण या ठिकाणी बनत असलं आपल्याला दिसून येते किंवा नैसर्गिक पर्यावरणामध्ये त्याचा सहभाग होत असतो. तर यामध्ये काय म्हणू आपण, पर्यावरण म्हणजे केवळ काय म्हणू आपण सजीवच गोष्टी असतात असंही नाही, तर पर्यावरणामध्ये अनेक निर्जीव बाबींचा देखील समावेश हा त्या ठिकाणी होत असला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये हवा असेल, पाणी असेल, खडक असेल, तर इत्यादींचा समावेश या ठिकाणी केला जात असलेला आपणास दिसून येतो. तर मानवनिर्मित पर्यावरण ही सुद्धा एक पर्यावरणाचीच काय म्हणू आपण शाखा किंवा त्याचाच एक भाग या ठिकाणी असलेला समजला जात असतो. तर यामध्ये असे भूप्रदेश ज्याचे काय म्हणू आपण परिवर्तन माणसाने एकतर शहरीकरणामध्ये केलेलं आहे किंवा एकतर त्याचा काय शेतीसाठी उपयोग केलेला आहे, तर याचाही काय म्हणू आपण पर्यावरणामध्ये समावेश होत असतो. कारण जे भूभाग आहेत, ज्या भूभागावर मानव वस्ती करून राहत असतो त्या भूभागाचं मानवाने काय म्हणू आपण मानवी वस्तीसाठी तरी त्याचा उपयोग केलेला आहे, अन्यथा काय म्हणू आपण शेती उत्पादनासाठी देखील त्याचा उपयोग त्या ठिकाणी केला असला आपणास दिसून येते. तर अशा पद्धतीने काय म्हणू आपण पर्यावरण या सगळ्या बाबींचा समावेश पर्यावरणामध्ये होत असतो. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवनिर्मित पर्यावरणामध्ये केलेले म्हणजे आढळून येत असते. तर अनेक वेळेला काय होतं आपल्याकडे किंवा हे जे निसर्गाची जी आहे किंवा निसर्गामध्ये ज्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा मानवाने देखील म्हणजे त्याचा उपयोग हा भरमसाठ पद्धतीने या ठिकाणी केला असला आपल्याला दिसून येतो.
मग तो आपल्या काय म्हणू आपण गरजेसाठी म्हणू आपण, विकासासाठी म्हणू आपण, तर या पर्यावरणाचा उपयोग म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचा मानवनिर्मित पर्यावरणामध्ये म्हणजे समावेश या ठिकाणी केला असला आपणास दिसून येतो किंवा त्यामध्ये त्याचा उपयोग हा केला असला आपणास दिसून येतो. तर यासाठी काय म्हणू आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काही परिषदा आपल्याकडे भरवण्यात आल्या असल्या आपणास आढळतात. तर या परिषदामध्ये काय म्हणू आपण पर्यावरणविषयक ज्या काही परिषदा आहेत त्या परिषदेमध्ये पहिली परिषद आहे ती 1972मध्ये जी भरलेली होती स्टॉकहोम या ठिकाणी. तर ह्याला संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेमध्ये आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा यामध्ये विचार म्हणजे पहिल्यांदा काय म्हणू आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा करण्यात आला असला आपणास दिसून येतो. म्हणजे यामध्ये काय म्हणू आपण एक मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आणि जो काही पर्यावरणाचा मानवाचा अत्यंत म्हणजे विकास करण्याच्या मागे जात असताना म्हणू आपण तर पर्यावरणाचा कसा ऱ्हास होत चाललेला आहे तर याबद्दलचा आवाज 1972 साली स्टॉकहोम परिषदेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने म्हणजे या परिषदेमध्ये जी परिषद भरवण्यात आली तर त्यावेळेला हा असा आवाज या ठिकाणी उठवण्यात आला असला आपणास दिसून येतो. या परिषदेचा मुख्य हेतू असा होता किंवा मानवी पर्यावरणाचे रक्षण आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी देशांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे तसेच त्या देशांना मार्गदर्शन करणे हा या स्टॉकहोम परिषदेचा मुख्य हेतू या ठिकाणी असलेला आपणास आढळतो. तर यामध्ये का म्हणू आपण मानवाच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर मानवी पर्यावरणाचे जे काय आहे त्याचं संरक्षण देखील करायचं, त्यामध्ये सुधारणा घडवून आणायचा प्रयत्न करायचा किंवा हे करत असताना त्या देशांना एक प्रकारे प्रोत्साहन बी द्यायचं आणि त्याबरोबरच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा या काय म्हणू आपण आयोगाचा किंवा ही जी परिषद भरवण्यात गेली या परिषदेचा मुख्य हेतू या ठिकाणी असलेला आपणास दिसून येतो. तर दुसरं आहे याच्यामध्ये ते म्हणजे जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग. तर या संदर्भामध्ये ह्याला ब्रंटलँड कमिशन असं देखील म्हटलं जात असतं. तर याच्यामध्ये 1883 साली संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ही या ठिकाणी केली असली आपणास दिसून येते. तर यामध्ये देखील का म्हणू आपण जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाच्या माध्यमातून एक प्रकारे हे ज्याला ब्रंटलँड कमिशन असं ज्याला म्हणतो आपण तर 1983 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ही त्यांनी त्या ठिकाणी केली असली आपणास दिसून येते. तर 1987 साली या आयोगाने आपला अहवाल संयुक्त राष्ट्र संघटनेकडे सादर केलेला आहे. तर यामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा देखील पर्यायी दृष्टिकोन या ठिकाणी मांडला असला आपणास दिसून येतो. आणि इथून पुढं का म्हणू आपण एक प्रकारे केवळ का म्हणू आपण विकासच घडवून आणायचा नाही तर विकास घडवून आणत असताना शाश्वत दृष्टिकोन देखील म्हणजे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. केवळ आर्थिक विकासाला चालना न देता म्हणजे शाश्वत विकासाला देखील त्या ठिकाणी लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं या अहवालामध्ये 1987 साली नमूद करण्यात आलं असलं आपणास दिसून येतं. यामध्ये दुसरं असं आहे की संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास विषयक परिषद ही या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. तर या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आमसभा आहे ज्याला जनरल असेंब्ली असं आपण त्याला म्हणतो, या जनरल असेंब्लीने 1992 साली म्हणजे रिओ या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद या ठिकाणी बोलवली असलेली आपणास दिसून येते. या परिषदेला रिओ द जेनेरिया अर्थ असं म्हटलं जातं. तसेच का म्हणू आपण रिओ समिट 1992 म्हणजे 1992 असंही त्याला नाव म्हटलं जातं किंवा रिओ कॉन्फरन्स किंवा रिओ समिट अशी वेगवेगळी नावं या परिषदेला या ठिकाणी देण्यात आली असली आपणास दिसून येते. तर ही जी परिषद या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने पर्यावरणविषयक परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती. या परिषदेचा मुख्य उद्देश असा होता किंवा ब्रंटलँड कमिशनने जे काही का म्हणू आपण अहवाल सादर केला आहे त्या अहवालाचा म्हणजे त्याच्या अनुषंगाने काय झालेलं आहे याचा आढावा घेण्याचं काम देखील म्हणजे या ठिकाणी केलं गेलं असलं आपणास दिसून येतं किंवा ह्याचा या कमिशनचा किंवा या परिषदेचा मुख्य हेतू हा त्या ठिकाणी असला आपणास दिसून येतो किंवा मुख्य उद्देश हा त्या ठिकाणी असला आपणास आढळून येतो. त्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि विकासाची संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणजे देखील प्रयत्न करणे हा देखील या का म्हणू आपण परिषदेचा मुख्य उद्देश या ठिकाणी असला आपणास आढळून येतो. त्याबरोबरच का म्हणू आपण सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे हाही या परिषदेचा मुख्य हेतू होता. तसेच
विकसनशील राष्ट्र जे आहेत त्यामध्ये आणि प्रगतीशील राष्ट्रे आहेत यांच्यामध्ये दोघांमध्ये एकत्रित प्रयत्न करून त्यामध्ये पृथ्वीचं सदृढ भवितव्य घडवण्यासाठी म्हणजे कार्य करणे किंवा प्रयत्न करणे हाही या संघटनेचा मुख्य हेतू या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजे 4 मुख्य हेतू या संघटनेचे होते. त्यामध्ये ब्रंटलँड कमिशनचा हे काढून आपण अहवालाचं परीक्षण करणे, त्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी म्हणजे विकासाची संकल्पना नव्याने समजून घेणे, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे, त्याबरोबरच विकसनशील जी औद्योगिक राष्ट्रे आहेत आणि जी काही प्रगत राष्ट्रे आहेत यांच्या एकत्रित प्रयत्नामधून म्हणजे पृथ्वीचं सदृढ काय करणे, भवितव्य निश्चित करणे किंवा सदृढ भवितव्य ठरवणे, घडविणे हा यामागचा देखील मुख्य हेतू या ठिकाणी असले आपणास दिसून येते. या परिषदेची काही कार्य देखील अस्तित्वात होती. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करणे हा देखील या परिषदेचा मुख्य हेतू या ठिकाणी होता. त्याबरोबरच पर्यावरण आणि विकास याचा एकत्रित विचार केल्यास जनजागृती करणे, एकत्रित विचार करण्यासाठी पर्यावरण आणि विकास म्हणजे याचा मुख्य हेतू असा होता किंवा विकासाकडे लक्ष देत असताना किंवा आर्थिक विकास करत असताना त्या ठिकाणी का म्हणून आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष न केलं पाहिजे किंवा पर्यावरणाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, हा या परिषदेचा मुख्य हेतू या ठिकाणी असला आपणास आढळतो. त्याबरोबरच राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही संस्थांसाठी म्हणजे शाश्वत विकास हे सर्वात मोठे ध्येय या ठिकाणी ठरलं गेलं असलं आपणास दिसून येते. म्हणजे या परिषदेमध्ये का म्हणून आपण ह्याच्यामध्ये जी 2002मध्ये जोहान्सबर्ग येथे जी परिषद शासन आयोग या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांचे म्हणजे नेते यामध्ये देखील सहभागी झालेले होते. या अर्थसमिटासाठी सगळेजण एकत्र आलेले होते. त्यामग ते कामून आपण राष्ट्रीय पातळीवरचे असतील किंवा प्रादेशिक पातळीवरचे असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये शाश्वत विकास हे सर्वात मोठं ध्येय हे त्या ठिकाणी निश्चित केलं असलं आपल्याला दिसून येतं. म्हणून 2012 साली म्हणू आपण रिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासाठी पुन्हा परिषद ही या ठिकाणी घेण्यात आली असले आपणास दिसून येते. तर आता मित्र आपल्याला इथं लक्षात येईल याच्यामध्ये की पर्यावरणाचं रक्षण करत असताना त्या ठिकाणी शाश्वत विकासाला देखील महत्त्व दिलं गेलं पाहिजे, ही देखील बाब इथं पुढे आली असले आपणास दिसून येते. त्याला रिओ 20 असं देखील त्याला म्हटलं जात असतं. तर ह्या पर्यावरण शाश्वतता जी आहे ही पर्यावरण शाश्वततेच्या संदर्भामध्ये काही त्याचे उद्देश या ठिकाणी निश्चित केले गेले असले आपणास दिसून येते. त्यामध्ये पहिला उद्देश निश्चित केला होता ते म्हणजे नैसर्गिक आपण संसाधनं आहेत, जे निसर्गाकडून जे प्राप्त झालेली साधनं आहेत त्या साधनाचं किंवा त्या संसाधनाचं जे आहेत जे रिसोर्सेस आहेत त्याचं संरक्षण करणे हा याचा पहिला उद्देश या ठिकाणी असला आपणास दिसून येते. त्याबरोबरच ऊर्जेचे नवीन स्रोत म्हणजे त्या ठिकाणी शोधून काढणे, जे पारंपरिक आपण स्रोत होते या पारंपरिक स्रोतामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकतर प्रदूषण होत होतं, पर्यावरणाची हानी होत होती, त्याबरोबरच ते लिमिटेड अशा प्रकारचे होते, अनलिमिटेड अशा प्रकारचे नव्हते. तर यासाठी आपण ऊर्जेचे नवीन स्रोत शोधणे हा देखील या रिओ 20 आपण या परिषदेचा देखील उद्देश या ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्देश ठरलेला होता. त्याबरोबर प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी हे दूर करणे, जे काही म्हणजे मानवनिर्मित असेल किंवा हे असेल तर ह्यामुळे आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जी काही हानी होत आहे तर ही हानी दूर करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी निश्चित केला गेला असला आपणास दिसून येतो. त्याबरोबरच पर्यावरणासोबत नाते राखणे आणि आपण विकासासाठी पर्यावरण गुणवत्ता राखणे हाही या आपण परिषदेचा मुख्य हेतू राहिलेला आहे. आता विकास करत असताना पर्यावरणाकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं जाऊ नये हाही यामागचा उद्देश या ठिकाणी निश्चित केला गेलेला आढळून येतो. तर ही जी रिओ परिषद होती तर ह्या रिओ परिषदेने अशा प्रकारचे उद्देश या ठिकाणी निश्चित केलेले होते. तर यामध्ये पर्यावरण साधनांचा उद्देश काय आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. जी काही संसाधनं आहेत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये त्या पर्यावरण संसाधनाचा काय उद्देश आहे हे देखील या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे किंवा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्यासाठी ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमताशी तडजोड न करता म्हणजे विकास करणे त्याला काय म्हणू आपण हा एक महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी ठरवलेला आहे. आता मागे अनेक वेळेला काय म्हणू आपण शाश्वत विकास
या संकल्पनेकडे लक्ष वेधलेलं आहे किंवा शाश्वत विकासाची काय म्हणू आपण हा शब्द वारंवार आपल्या पुढे आला असला आपणास दिसून येतो. आता शाश्वत विकास म्हणजे काय हे देखील आपल्याला जाणून घेणं या ठिकाणी अगत्याचं ठरतं. तर शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानकालीन गरजा पूर्ण करणे होय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल किंवा शाश्वत विकास म्हणजे याचा अर्थ असा किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा वर्तमान स्थितीतील गरजा भागवण्यासाठी भविष्यातील म्हणजे ज्या काही येणाऱ्या पिढ्या आहेत या पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत याची काळजी घेणे किंवा भविष्यातील संसाधनं आजच वापरून आपण ती संपुष्टात न आणणे किंवा भविष्यातल्या पिढीला योग्य ते पर्यावरण उपलब्ध करून देणे हा या शाश्वत विकासाचा उद्देश या ठिकाणी असला आपणास दिसून येतो किंवा त्याला आपण शाश्वत विकास असं आपण म्हणतो. म्हणजे भविष्यकालीन पिढ्यांची शाश्वत विकासामध्ये काय म्हणू आपण कालीन पिढ्यांची काय म्हणू आपण स्वतःच्या गरजा भागवण्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमता कुठल्याही धोक्यात न आणता वर्तमानकालीन पिढ्यांची विकास करणे त्याला आपण शाश्वत विकास असं या ठिकाणी संबोधलं असलं आपणास आढळून येतं. तर अशा पद्धतीने काय म्हणू आपण मानवतावादी प्रश्नामध्ये आपण पर्यावरण या संकल्पनेविषयीची माहिती या ठिकाणी घेतली असली आपणास दिसून येते. तर आता यापुढं आपण किंवा या पुढच्या ह्याच्यामध्ये सत्रामध्ये आपण काय म्हणू आपण पर्यावरणाशी निगडीत ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत या समस्यांचा विचार आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत किंवा काय म्हणू आपण ह्या संकल्पनेचा विचार कोणकोणत्या समस्या आहेत या समस्या आपण यानंतरच्या तासाला आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.